ओम नमः शिवाय. श्रोते हो, गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण प्रसंगोपात धर्मशास्त्रीय माहिती मिळवत असतो. आज महाशिवरात्री पर्वकाल, त्यानिमित्तानं आपण भगवान महादेवांविषयी आणि महाशिवरात्रीविषयी काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून महाशिवरात्रीविषयी, भगवान शंकरांविषयी अनमोल अशी माहिती मिळणार आहे. शिवशंकरांनाच महादेव असं आपण म्हणतो. देवांचे देव महादेव आहेत. महादेवाचं मंदिर नाही असं गाव भारतामध्ये शोधून देखील सापडणार नाही. देशभरातल्या प्रत्येक प्रांतात शिवशंकरांचे भक्त आहेत. शिवशंकरांची आराधना केली जाते. हर हर महादेव अशा जयघोषात शिवाचे भाविक तल्लीन होऊन जातात. सदाशिव, सांब, महेश, मंगेश, गिरिजापती, पार्वतीपती, भूतनाथ, नीलकंठ, चंद्रमौली, आशुतोष व महादेव असं नामस्मरण करून भाविक चराचरात सामावलेल्या शिवशंकरांचा धावा करीत असतात. शिव हे दैवत मंगलमय, कल्याण करणारा आहे. शंकरोतीति शंकराः, म्हणजे जो शंकरतो, कल्याण करतो तो शंकर. अशी भाविकांची भगवान शंकरांवर अपार अशी श्रद्धा आहे. भगवान शिवशंकरांची कृपा जर जीवावर झाली तर जीवनात कोणत्याही प्रकारचं दुःख येत नाही. त्या जीवाचं कल्याण होतं. ब्रह्मदेव हे सृष्टीचे निर्माते आहेत. भगवान विष्णू हे सृष्टीचे पालन करते आहेत. तर भगवान शंकर हे सृष्टीचे संरक्षक आहेत, संहार करते आहेत. त्यामुळेच भोलानाथाला कैलास निवासी असं म्हणलंय. भगवान शंकरांचं जे आशुतोष नाव आहे, त्या आशुतोष नावाचा अर्थ ते तात्काळ संतुष्ट होणारे आहेत. समुद्र मंथनात निघालेलं विष स्वतः प्राशन करून जगाचं कल्याण करणाऱ्या शिवशंकरांना नीलकंठ असंही संबोधलं जातं. भगवान शंकरांच्या मस्तकावर गंगा आणि चंद्र आहेत, म्हणून त्यांना त्र्यंबकेश्वर असं देखील म्हणतात. ओम नमः शिवाय हा महामंत्र आहे, जो सर्व दुःखांचं निवारण करण्याची शक्ती सामावून आहे. शिव म्हणजे पापाचा नाश करणारा, आणि त्या अगोदर येणारा नमः हा जो शब्द आहे तो साधकाला मोक्ष प्रदान करणारा आहे. म्हणून ओम नमः शिवाय असं म्हणून शंकरांचं स्मरण करावं, शंकरांना वंदन करावं, भगवान शिवशंकरांचं अनुसंधान ठेवावं. उमा महेश्वर हा देवादिदेव महादेव आहे. नमः शिवाय या 5 अक्षरी मंत्रात अद्भुत असं सामर्थ्य आहे, आणि ते शिवपंचाक्षर स्तोत्रात आपल्याला उमगू शकतं. जगाच्या कल्याणार्थ ओम नमः शिवाय असा महामंत्र आहे. भगवान शंकरांना 3 नेत्र आहेत, याविषयीची आख्यायिका प्रसिद्ध आहे. रामावतारामध्ये असताना सीता मातेनं असं व्रत केलं होतं की भगवान शंकरांना दररोज 1000 श्वेत कमळ समर्पण करायची. या व्रताच्या उद्यापनाच्या वेळी ज्या वेळेला सीतामाई आणि प्रभू श्रीरामचंद्र भगवान पूजे करता बसले, त्यावेळेला 999 कमळ भगवान शिवशंकरांना वाहण्यात आली आणि 1 कमळ मात्र कमी पडलं. त्यावेळेला रामावतारात असणाऱ्या महाविष्णूंनी आपला एक नेत्र काढला आणि ते नेत्र कमल भगवान शिवशंकरांना अर्पण केलं. भगवान शिवशंकरांनी महाविष्णूंनी दिलेली ती अनमोल भेट आपल्या भ्रुकुटी मध्यात धारण केली
तेव्हापासून भगवान शंकर त्रिनेत्रमयी झाले. भगवान शंकरांकडे जे सुदर्शन चक्र होतं ते त्यांनी प्रतिभेट म्हणून श्रीरामावतारात असणाऱ्या महाविष्णूंना समर्पण केलं आणि तेव्हापासून ते सुदर्शन चक्र, शंख, चक्र, गदा, पद्म या चतुर्भुज महाविष्णूंच्या जवळ आलं. शिवस्य हृदयम विष्णुः विष्णुस्य हृदयम शिवाः असं म्हणलं जातं. ज्याला राम उपासना सिद्ध करायची आहे त्यांनी शिव उपासनेत तत्पर राहावं आणि ज्याला शिव उपासना सिद्ध करायची आहे त्यांनी राम उपासनेत तत्पर राहावं. पंढरपूरच्या पांडुरंगांच्या मस्तकावरती देखील भगवान शिवशंकरांचं शिवलिंग आहे. महाविष्णूंचं अत्यंत प्रिय दैवत म्हणजे भोलेनाथ महादेव आणि भोलेनाथ महादेवांचं अत्यंत प्रिय दैवत म्हणजे भगवान महाविष्णू. असा हरिहरा भेद नाही नका करू वाद असा साधू संतांचा अभंग देखील प्रसिद्ध आहे. हरिहर भेट देखील अत्यंत महत्वाची आहे. साधकांनी विष्णू उपासना आणि शिव उपासना मनोभावे करावी. भगवान शिवशंकरांच्या आराधनेतलं महत्वाचं व्रत म्हणजे शिवरात्र व्रत. माघ महिन्यामध्ये वद्य पक्षात महाशिवरात्र साजरी केली जाते. माघ महिन्यातील वद्य पक्षातील म्हणजेच कृष्ण पक्षातील त्रयोदशीचा संपूर्ण दिवस आणि त्रयोदशीची संपूर्ण रात्र ते चतुर्दशीची पहाट असं हे महाशिवरात्रीचं व्रत आहे. माघ वद्य त्रयोदशी या तिथीला महाशिवरात्री असं म्हणतात. हे व्रत काम्य व्रत आहे, नैमित्तिक व्रत आहे. महाशिवरात्री म्हणजे नेमकं काय हे आपण समजावून घेऊया. पृथ्वीवरचं एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील देवांचा एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात आणि शिवांच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असं म्हणतात. हे महाशिवरात्रीचं व्रत का करावं तर भगवान शिवशंकरांच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचं कार्य थांबतं. म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधीवस्थेत जातात. शिवांची समाधी अवस्था म्हणजे शिवांनी स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही. त्यामुळं विश्वामध्ये तमोगुणाचं प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम साधकांनी आपल्या साधनेवर होऊ नये म्हणून शिव तत्व स्वतःकडे आकृष्ट करून घ्यावं आणि हे शिवतत्व स्वतःकडे आकृष्ट करून घेण्यासाठी करण्याचं व्रत, करण्याचं अनुष्ठान म्हणजे महाशिवरात्री व्रत होय. या व्रताच्या आचरणाची पद्धती कोणती हे आपण जाणून घेऊयात. उपवास, पूजा आणि जागरण ही या व्रताची 3 महत्वाची अंग आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावं. शिवरात्रीला रात्रीच्या 4ही प्रहरांमध्ये 4 पूजा कराव्यात. या पूजेला शास्त्रामध्ये याम पूजा असं म्हणतात. प्रत्येक याम पूजेमध्ये देवाला अभ्यंग स्नान घालावं, विविध द्रव्यांनी अनुलोपन करावं, शिवतत्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुलं, रुद्राक्षांच्या माळा, शाळुंका व शिवपिंडीवर ते व्हाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही पूजेमध्ये वाहतात. तांदुळाच्या पिठाचे 26 दिवे करावेत आणि त्यांनी भगवान शिवशंकरांना ओवाळावं. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. प्रत्येक याम पूजेचे वेगवेगळे मंत्र आहेत, ते रुद्रसूक्तात दिलेले आहेत. भगवान शिवशंकरांना विविध प्रकारे अर्घ्यदान करावं. शिवस्मरणामध्ये जागरण करावं. पहाटे स्नान करावं. पुन्हा भगवान शिवशंकरांचं पूजन करावं. लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र करावेत.
पारणा करावी, पारणाला ब्राह्मण भोजन घालावं, ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन या व्रताची परिसमाप्ती करावी. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात. शिवाच्या पूजेत हळद कुंकवाचा वापर विशिष्ट पद्धतीनं करतात. भगवान शिवशंकरांना भस्म समर्पण करतात. शिवपूजेमध्ये पांढऱ्या अक्षता वापराव्यात. शिवाक्षतेला तांदूळ वापरावेत. क्वचित काही ठिकाणी साळी किंवा पांढरी फुलं देखील वाहतात. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा करू नये. अर्धचंद्राकृती सोमसूत्री प्रदक्षिणा करावी. महाशिवरात्रीला भगवान शिवशंकरांचा नामजप करावा. महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून स्वतःचं रक्षण होण्याकरता, शिवतत्व आकृष्ट करून घेण्याकरता ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या महामंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. भगवान शिवशंकरांना तुलसी वाहत नाहीत. याचं कारण तुलसी ही साक्षात महालक्ष्मीचं स्वरूप आहे. ती भगवान महाविष्णूंची पत्नी आहे. तुलसी विवाहाच्या वेळेला आपण तुलसीचा विवाह गोपाल कृष्ण स्वरूपी महाविष्णूंसोबत लावतो. त्यामुळे तुलसी शिवशंकराला वाहत नाहीत, तर शिवशंकरांना बिल्व पत्र वाहतात. आणि हे बेलपत्र किंवा बिल्व फल शिवशंकरांना मोठं प्रिय आहे. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्र्यायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिलवम शिवार्पणम ओम नमः शिवाय असा महामंत्र म्हणून शिवशंकरांना बिल्वदल पत्र वाहावं. बिल्वदल पत्र शिळ होत नाही. शिवरात्रीच्या आदल्या दिवशी जरी आपण ते तोडून आणलेलं असलं तरी ते शिळ होत नाही. आपल्याजवळ जर बिल्वदल पत्र उपलब्ध नसेल तर दुसऱ्यांनी वाहिलेलं बिल्वदल पत्र देखील पुन्हा धुवून घेऊन भगवान शंकरांना ते समर्पण केलं तरी चालतं. अशा पद्धतीनं आपण शिवरात्रीला भगवान शिवशंकरांना जास्तीत जास्त बिल्वदल पत्र समर्पण करावीत. पांढऱ्या रंगांची फुलं, रुद्राक्षांच्या माळा, भस्म समर्पण करावं. शिवरात्रीला आणखीन त्या ठिकाणी शिवपुराणाचं आख्यान आणखीन त्या ठिकाणी ऐकावं. शिवपुराण कथा लावावी. शक्य असल्यास शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करावं. महिम्न स्तोत्राचे पाठ करावेत. शिवमानस पूजा भगवान शिवशंकरांना समर्पण करावी. मनोभावे भगवान शिवशंकरांची आरती करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी उपोषित राहावं. अन्न खाऊ नये. फार तर फार फलाहार घ्यावा आणि संपूर्ण दिवस भगवान शिवशंकरांच्या चिंतनामध्ये घालवावा. भगवान शिवशंकरांना जर दूध अर्पण केलं तर विद्येची प्राप्ती होते. भगवान शिवशंकरांना जर बिल्व दलपत्र समर्पण केली तर लक्ष्मीची प्राप्ती होते. भगवान शिवशंकरांना जर जलधारा समर्पण केली तर जीवाचं सर्व कल्याण होतं. जलधारा प्रियो शिवाहा असं शास्त्रांनी सांगितलंय. महाशिवरात्रीच्या दिवशी, महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये, महाशिवरात्रीच्या रात्री भगवान शंकरावर अखंड जलधारा समर्पण करावी, म्हणजे जीवाचं कल्याण होतं. अशी ही सर्व शास्त्रांमध्ये सांगितलेली माहिती महाशिवरात्रीविषयी, भगवान शंकरांविषयी गुरुकुल शिक्षा YouTube चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचविली आहे. आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा एकदा सर्वांना महाशिवरात्री व्रताच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.